होणार नाही। भाऊ, महायुतीमध्ये शिंदे मोठा भाऊ असल्याचं सर्वेक्षणातून सांगण्यात आलेलं आहे, मंथनही झालं असं कळतंय, म्हणजे शिंदेचा चेहरा असेल अशी चर्चा आहे। नाही, आता भारतीय जनता पक्षाची नीती अशीच राहिली की पॉप्युलर चेहरा असेल त्याचा वापरा, त्याच्या भरोशावर मोठे व्हा, त्याचा वापर करून सत्तेपर्यंत पोहोचा आणि सत्तेच्या दालनात एकदा शिरले की मग त्यांना मुळासकट उखडून फेकून द्या। ही नीती भारतीय जनता पक्षाची नेहमीसाठी राहिलेली आहे। भाऊ, राष्ट्रवादीकडून ज्या जाहिराती केल्या जातात अजित पवार गटाकडून लाडकी बहीण योजनेच्या, तर अशा पद्धतीच्या जाहिराती की अजित पवार स्वतःकडून 1500 रुपये महिलांकडे स्वतःकडून 1500 रुपये अजितदादा देतात अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं नाव आता आहे। असं आहे, श्रेयवादाची लढाई आहे। तिघांनाही वाटतं की या योजनेचा लाभ आम्हाला व्हावा, पण जनतेने ठरवलं आहे हा सरकारी तिजोरीतील निवडणुकीच्या तोंडावर आलेला हा जो यांचा लाडक्या बहिणीचं प्रेम आहे, या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी ओळखू नये की हा दृष्ट भाऊ आहे। हा दृष्ट भाऊ हा आमचं रक्षण करू शकत नाही, निवडणुकीच्या मध्ये 1,500 घेऊन मतं घेईल, पण आमच्या संरक्षणाचं काय, आमच्या सुरक्षितेचं काय, हा प्रश्न अजूनही महाराष्ट्रातील माझ्या भगिनींना सतावतो आहे। त्यामुळे या 2-4 महिन्यासाठी पैसे दिलेत म्हणून मतं मिळतील या स्वप्नामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदेच्या सरकारने राहू नये, अजितदादांनीही राहू नये। विवादास्पद आरटीओ अधिकारी विजय चव्हाण यांची 2 महिन्यातच कोल्हापूरवरून नागपूरला बदली झाली, राजकीय दबावातून बदली झाल्याचं सांगितलं होतं। आता सगळ्याच बदल्या IAS, IPS, RTO हा धंदा आता पैसे घेतल्याशिवाय कुठलीही बदल्या होत नाही। मोठमोठे